आईची औषध 12,000, डॉक्टरांची फी 3,000, इतर खर्च. सोमू, हॅलो हॅलो सोमू, हा बोल रे. माझ्याकरता काही काम मिळालं का? श्रीनिवास, अरे हे जे काम आहे ना ते तू करशील का नाही मला माहित नाही. म्हणजे काय मला तुला सांगायला संकोच होतोय रे. का? असं कुठलं काम आहे सोमू? अरे हॅलो सोमू, अरे बोल ना, कुठलं काम आहे? वॉचमनचं काम आहे, नाईट ड्युटी आहे. हे बघ, तू खूप गरज आहे म्हणला म्हणून मी तुला फोन केलाय. आणि असं काही समजू नको, मी याच्यानंतर पण तुझ्यासाठी काम बघत राहीन, काही काळजी करू नकोस. अरे सोमू, उत्तम काम आहे. अरे खरंच सांगतोय. हे बघ, मी कधीच असा विचार करत नाही की हे काम खूप मोठं आहे, हे काम खूप लहान आहे. अरे काम शेवटी काम असतं ना. आणि सोमू मला सांग, समजा मी या कामाला नाही म्हटलं तर दुसरं कोणीतरी हे काम करेलच ना. मग मीच का नको करू? मी ही नोकरी करायला तयार आहे. आणि सोनू, अरे इतक्या लवकर माझ्याकरता तू काम शोधलंस ना, त्यामुळे तुला माझ्याकडून पार्टी, मिसळ आणि कटिंग. अरे श्रीनिवास, अरे मला तुझं कौतुक करावं असं वाटतंय. माझ्याकडून हे झालं नसतं बरं का अजिबात. सोमू, प्रश्न जेव्हा कुटुंबाचा असतो ना तेव्हा सगळं जमतं. बरं मला सांग, हे काम कुठे आहे, म्हणजे कुठली सोसायटी आहे आणि कधीपासून सुरू करायचं आहे? हा हा, अरे एक नवीन घराचं बांधकाम आहे. बर, त्या साईटवर तुला जायचंय आणि त्यांना लवकरात लवकर वॉचमन पाहिजेत. हे बघ, त्यांना सांग मी अगदी लगेच उद्यापासून काम सुरू करायला तयार आहे. एक काम कर, तू त्यांना भेटून घे, बाकीच आपण ठरवूया. ठीक आहे? बर ठीक आहे. अच्छा सोमू, पहिल्यांदा ही बातमी लक्ष्मीला सांगतो, आपण नंतर बोलूया सावकाश. हा अच्छा, आणि पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच रे. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चल ठेवतो मी. अच्छा लक्ष्मी, हे लक्ष्मी. काय हो? लक्ष्मी ये आधी बस. काय झालं? अगं ये बस आधी, सांगतो तुला. बस. अगं तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. सोमूचा फोन आला होता आणि सोमूने माझ्याकरता काम शोधलंय. हो, अगं मला अजून एक नोकरी मिळाली आहे आणि मी हो म्हटलेलं आहे त्याला. वॉचमनची नोकरी आहे. वॉचमॅन? अहो पण कशाला? म्हणजे मला कळतंय पैशाची गरज आहे, पण खूप दगदग होईल तुमची. अजिबात काळजी करू नकोस, काही फारशी दगदग होणार नाहीये. अगं दिवसभर गॅरेजमध्ये काम केल्यावर मला अशीच कुठली तरी नोकरी हवी होती ज्यात फारशी दगदग नसेल. अगं या कामात काय बसून राहायचंय खुर्चीवर, काही दगदग वगैरे होणार नाहीये. काय बोलताय? जागरण करावं लागेल, हिवाळ्याचे दिवस आहेत, त्रास होणार तुम्हाला. हा, जागरण थोडंसं होईल लक्ष्मी. अगं पण वॉचमन करता केबिन असेल ना तिकडे, त्यामुळे मी आरामही करू शकेन. फक्त एक होणार आहे लक्ष्मी, गॅरेजची नोकरी आणि ही आता नवी नोकरी म्हटल्यावर तुला आणि घराला मला फारसा वेळ नाही का देता येणार. काय बोलताय तुम्ही? हे जे कष्ट घेताय ते माझ्यासाठी, आपल्या घरासाठीच ना. कशी तक्रार करणार आहे मी? काळजी घ्याल ना? तू काळजी नको करूस. त्या कोणाचं? हा बोला. हा साहेब, उद्यापासून एक वॉचमॅन कामावर येणार आहे. काय मिळाला पण इतक्या लवकर? हा हो, आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्याचा पगार करावा लागेल, म्हणून आगाऊ कल्पना देण्यासाठी तुम्हाला कॉल केलाय.
हो हो, ते माहिती आहे मला, ते सांगायची गरज नाही, कळलं ना? हा. ठीक आहे साहेब, उद्या सकाळी 10 वाजता तो येईल. तुम्हालाही साईटवर यावं लागेल. मग तुम्ही समोरासमोर काय ते बोलून घ्या. ठीक आहे, 10 वाजता यायचंय ना? येतो मी, ठेवतो. बरं. काय चाललंय तुमचं? कोणाचा राग काढताय त्या चादरीवर? काय कसल्या वाईट सवयी लागल्यात ग तुला? रूम मध्ये आली नाहीस तोपर्यंत पंखा लावायला हवा. अहो, पावसाळा अजून संपला नाहीये, उकडतंय किती. तुम्ही तरी कसे थांबलात पंख्याशिवाय? थांबावं लागणार, कारण आता दरमहा 12,000 रुपये जास्त खर्च होणार आहेत. कशावर? कशावर म्हणजे काय? तुझ्यासाठी जे घर बांधतोय ना, त्याच्यासाठी वॉचमन ठेवावा लागणार. त्याचा पगार दरमहा 12,000 रुपये द्यावा लागणार. काय बाई, चांगलंच आहे ना मग. आणि आपल्याच घरासाठी चाललंय ना हे सगळं. उगाच चोरी होण्यापेक्षा बरं नाही का हे? चिडचिड कसली करताय तुम्ही त्यात? अगं, वाटलं होतं हे घर बांधतोय म्हणजे जरा पैसे वाचतील, श्रीमंत होईल, पण नाही. हे घर म्हणजे पांढरा हत्ती आहे. हे घर बांधून होईपर्यंत देशोधडीला लागेल की नाही बघ. काहीतरीच काय, जरा चांगलं बोलावं माणसाने. वास्तू तथास्तू म्हणत असते. उलट चांगला विचार करा की तुमच्यामुळे त्या वॉचमनला 4 पैसे मिळणार आहेत, त्याचं घर चालू राहणार आहे. वीणा देवी, तुझे हे परोपकाराचे उद्गार दुसऱ्या कोणाला तरी ऐकव, कारण तुझे हे परोपकार माझ्या खिशाला परवडणारे नाहीत. लक्ष्मी, जेव्हा मी पहिल्यांदा सोमूला फोन केला होता ना हे सांगायला की माझ्याकरता एखादी नोकरी बघ, तेव्हा खरं तर मला थोडं साशंक वाटत होतं की इतक्या लवकर नोकरी मिळेल का, कशी नोकरी मिळेल. पण सोमूने लगेचच नवीन नोकरी शोधून दिली माझ्याकरता. आता या निमित्तानं नवीन माणसांची गाठीभेटी होतील, नवीन अनुभव मिळतील. तुमचे इथले नवे साहेब कसे असतील कोणास ठाऊक, सांभाळून घेतील ना तुम्हाला? लक्ष्मी, आपण चांगले ना तर सगळे चांगले. आणि तसंही उद्या भेटायचं आहे मालकांना. त्यांनी एकदा होकार दिला ना म्हणजे हायसं वाटेल मला. लक्ष्मी, ही नोकरी माझ्याकरता इतकी महत्वाची का आहे तुला माहिती आहे ना? आईच्या औषधोपचारांचा जो खर्च आहे त्याचा भार यामुळे थोडा तरी हलका होईल ना ग. दरवेळी असं होतं. मी पै करून पैसे साठवतो आणि दुसराच कोणीतरी घेऊन जातो. आता त्या अनोळखी वॉचमनच्या उरावर पैसे घालावे लागणार. ते म्हणतात ना, घर पाहावं बांधून आणि लग्न पाहावं करून. काय बडबड चालली तुमची? झोपा आता. काय नाही, वाण नाही पण कोण लागला. झोप तू. काय? या घरात बोलायची सोय पण नाही. झोप. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.